ओम जय गुरुदेव. मी प्राचार्य के.आर. शिंपी BYK कॉलेजमधून सेवानिवृत्त झालो. त्यानंतर देखील आपल्या जॉगिंग ट्रॅकजवळ नवीन कॉलेज सुरू झालेले आहे, डॉक्टर एम एस गोसावी कॉलेज ऑफ कॉमर्स. तिथे प्राचार्य आहे. गेली 40 वर्ष मी शिक्षण क्षेत्रात आहे आणि आमच्या सौ त्या हाऊसवाईफ आहेत. गेल्या वर्षी 1 मार्चला मी या शिबिरामध्ये सामील झालो होतो. नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष नंदुशेठ काळे यांनी आम्हाला या शिबिरासाठी उद्युक्त केलं आणि त्यामुळे आमच्या समाजातल्या जवळजवळ 50 बंधू भगिनींनी या शिबिरामध्ये भाग घेतला. आम्ही दोघेही त्या शिबिरामध्ये होतो आणि आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे योगाचा अभ्यास मी यापूर्वी केलेला आहे, परंतु या क्लासला आल्यानंतर 15 दिवस नियमितपणे आम्ही त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालो. त्यामुळे आता मॅडमने सांगितलं की जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलून आपला विचार बदलला तर आचार बदलतो आणि आचार बदलला तर आता सांगितले की प्रत्येकाचे जे प्रयत्न चालले की आम्हाला जीवनामध्ये सुख पाहिजे, समाधान पाहिजे, शांती पाहिजे, आनंद पाहिजे. तो केवळ आपल्याला भौतिक सुखातून मिळत नाही, तर तो आपण ज्यावेळेला शरीराचा विचार करतो, मनाचा विचार करतो, आत्म्याचा विचार करतो आणि आपल्या बुद्धीचा विचार करतो, त्यावेळेला आपल्याला स्वतःला ओळखता येतं. आणि आपली एकदा स्वतःची ओळख झाली तर आपल्यामध्ये काय कमी आहे आणि काय जास्त आहे आणि आपण समतोल कसा साधला पाहिजे आणि जीवनामध्ये आनंद कसा निर्माण झाला पाहिजे हे आम्ही अनुभवलेलं आहे. आणि आमचे जे क्लासेस झाले त्या दिवशी गुरुजी आम्हाला सांगायचे की घरी गेल्यानंतर आपण रोज त्याची टिप्पण करा आणि आपला अनुभव दररोज सांगा. आपणही तो अनुभवला असेल की सकाळचे आपले क्लासेस झाल्यानंतर आपण शेवटी गुरुजी एक अर्धा तास आपला फीडबॅक घेतात आणि तो फीडबॅक मी वेळोवेळी दिलेला आहे. मी माझ्या व्यवसायात असल्यामुळे चहा खूप प्यायचो, कारण आमचे लेक्चर झाले की चहा, गेस्ट आले की चहा, त्यामुळे मला ॲसिडिटीचा त्रास होता. आणि गुरुजींनी पहिल्या दिवशी सांगितलं की चहा बंद करायचा. मी जो रोज 5-6 वर्तमानपत्र वाचायचं. गुरुजींनी सांगितलं की वर्तमानपत्र बंद करायचे, TV पाहायचा नाही. त्यामुळे एक प्राध्यापक म्हणून आम्हाला वर्तमानपत्र वाचावे लागतात, TV पाहावे लागतात आणि पाहुण्यांकडून चहा घ्यावे लागतात. आणि त्यामुळे माझ्या कार्यक्षमतेवर साठीनंतर परिणाम झाला होता की जी नेहमीची कार्यक्षमता होती ती कमी झाली. आणि त्यामुळे पहिल्याच तासाला गुरुजींनी सांगितलं की या गोष्टी उद्यापासून बंद. आणि मी त्याच दिवशी बंद करू शकलो नाही, पण हळूहळू त्या कमी केल्या. आणि त्यामुळे त्या 15 दिवसामध्ये चहा बंद, कॉफी बंद, वर्तमानपत्र बंद, TV बंद आणि गुरुजींनी जे आम्हाला लेसन दिले त्याचा मी प्रॅक्टिस घरी पण करायचो आणि अनुभव लिहून काढायचो. आणि त्यामुळे 15 दिवसांचं लक्षात आलं की जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जो अधिक सकारात्मक झालेला आहे. आणि त्यामुळे आपले जे मानसिक ताणतणाव आहेत, शारीरिक वयामुळे येणारे ज्या समस्या आहेत त्यावर आपल्याला काही प्रमाणामध्ये नियंत्रण मिळत आलेलं आहे. आता मी 65व्या वर्षी देखील रोज 8 तास काम करतो, तरी देखील मला काही समस्या आहेत, परंतु त्या गुरुजींच्या आशीर्वादाने आणि आता आपण जे अनुभव या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आपण या क्लासमधनं जे शिकलेलो आहोत त्यामुळे आपल्याला त्याच्यावर मात करता येईल. शेवटी आम्हाला गुरुजींनी सांगितलं आहे की स्वतःला ओळखायचं म्हणजे काय करायचं. तर व्यक्ती म्हणून आपले विकास होत असताना आम्ही पहिल्या सगळ्यामध्ये त्यावेळेला जे नोंद केलं आहे मी 1 मार्चला, त्याचा फक्त इथे उल्लेख करतो आणि थांबतो की आपण पहिल्याच दिवशी गुरुजींनी सांगितलं की आपल्याला स्वतःला ओळखायचं, व्यक्तिमत्वाचा विकास करायचा म्हणजे काय करायचं. तर आपला अन्नमय कोश शुद्ध करायचं, प्राणमय कोश शुद्ध करायचा, मनोमय कोश शुद्ध करायचा, विज्ञानमय कोश शुद्ध करायचा आणि शेवटी आनंद कोशाकडे जाऊन आपल्याला सुख, समाधान, शांती पाहिजे त्याची आपल्याला प्राप्ती करायची. आणि पहिल्या दिवशी गुरुजींनी पहिल्या धड्यात सांगितलं त्याचा आम्ही अनुभव पुढच्या 15 दिवसात घेतला. आणि त्यानंतर देखील आता ज्या वेळेला आम्हाला वेळ मिळेल त्या वेळेला गुरुजींनी आम्हाला जे धडे दिलेले, माझ्याकडे आता वेळेचा प्रॉब्लेम आहे. मी जरी सेवानिवृत्त झाला असलो तरी गोखले सोसायटीचे अनेक कामं माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे मी जवळजवळ 7-8 तास कॉलेजमध्ये असतो. आज रविवार आहे, आता 10ला माझी एक मीटिंग आहे, उद्या एक कार्यक्रम आहे, त्याच्या तयारीसाठी जायचं आहे. सेवानिवृत्तीनंतर अजूनही मी एक रविवार घरी नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला घरच्यांचा त्रास रोज सहन करावा लागतो. परंतु आपण जे काम हाती घेतलं आहे ते शिक्षणाचं काम आहे आणि आपल्याला अनुभव आपण आलेला आहे, तो अनुभव त्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि त्यासाठी मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आत्मिक क्षमता वाढवण्याचं काम गुरुजींनी केलं आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि याचा प्रसार करण्यासाठी ही जी वेबसाईट सुरू होते त्याच्यासाठी देखील मी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपल्याला नमस्कार करून या ठिकाणी थांबतो.
भारती केशव शिंपी. मी गुरुजींचा क्लास मागच्या वर्षी ह्यांच्याबरोबरच सुरू केला होता. आणि माझा एक अनुभव असा आहे की आमचे हे अतिशय काम करायचे, करतात म्हणजे अजूनही. सकाळी एकदा 7:30ला कॉलेजला गेले की रात्री 9-10 सारखे यांचे कार्यक्रम वगैरे असायचे. आणि घरामध्ये कुटुंब आहे, कुटुंब असल्यामुळे मला पूर्ण जबाबदारी सांभाळावी लागायची. तर कधी कधी मला खूप कंटाळा यायचा. मी यांना फोन करायचे की तुम्ही लवकर घरी या, असं असं काम करायचं. हे म्हणे होईल ग, करू ग, थांब माझी एक मीटिंग होऊ दे, थांब माझं अमकं होऊ दे. असं करता करता रात्र व्हायची, तो दिवस जायचा. असे अनेक दिवस जायचे तरी माझी कामं काही व्हायची नाही. कधी लग्न असायचं, कधी कार्यक्रम, अनेक कार्यक्रम कुटुंबामध्ये असतात, पण ते पूर्ण काम मला एकटीला बघायला लागायचं. तर मी ह्यांच्यावर खूप चिडचिड करायचे की तुम्ही येत नाही, कामं होत नाही. तर हा क्लास जॉईन केल्यानंतर गुरुजींनी सांगितलं की काम कितीही असू दे पण मन कसं शांत ठेवायचं हे न टळणारं आहे. जे आपल्याला जे प्रसंग आहेत हे न टळणारे आहेत. सर कधी तुम्ही फोन केल्यावर घरी आले का? नाही आले. आणि काम तर तुम्हाला केलंच पाहिजे. तेच काम तुम्ही कशा पद्धतीने करायचं, शांत मन ठेवायचं, बुद्धी अगदी शाबूत ठेवायची, काही मनामध्ये विकल्प आणायचे नाही. आणि सगळं सत्यतेने करायचं, सरळ मार्गाने करायचं आणि शांत मन ठेवून करायचं. आणि त्यामुळे मी आजपर्यंत सकाळी 6 ते रात्री 1 पर्यंत पूर्ण जागी असते आणि सगळं काम आतापर्यंत मी करते ते केवळ गुरुजींच्या प्रेरणेमुळे करते. आधी मी खूप चिडचिड करायची, पण आता मी अतिशय शांत राहून सगळं काम व्यवस्थित करते. हा मला चांगला अनुभव आला आणि गुरुजींच्या कृपेनेच हा अनुभव आला.